नाणार रद्दची उद्घोषणा, शिवसेनेने वाटले पेढे, मात्र जनतेमध्ये संभ्रमावस्था। जगातील सर्वात मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प नाणार येथे होऊ घातला असतानाच या प्रकल्पाला स्थानिकांचा तीव्र विरोध होता। अखेर हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी करताच रत्नागिरीत शिवसेनेने पेढे भरवून आनंद व्यक्त केला। रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे जगातील मोठा नाणार रिफायनरी प्रकल्प होऊ घातला होता आणि या प्रकल्पाला शिवसेनेने आणि ग्रामस्थांनी विरोध करत लोकसभा निवडणुकापूर्वी हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा करा असे भाजपला ठणकावलं होतं। तर स्वाभिमान पक्षाने अध्यादेश दाखवा असे खडे बोल सुनावले होते। अखेर शनिवारी दुपारी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्प रद्द केल्याची घोषणा केली आणि सर्वत्र एकच जल्लोष करण्यात आला। शिवसेनेच्या दबावाखाली सरकार दबलं असून रत्नागिरी मारुती मंदिर येथील खासदार कार्यालयासमोर फटाके फोडत पेढे वाटून शिवसेनेचे आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख विलास चाळके, जिल्हा संघटक राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, रत्नागिरी नगराध्यक्ष राहुल पंडित आदींसह अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं मी अभिनंदन करतो। शिवसेना पक्षप्रमुखांनी कोकणाच्या जनतेला जे वचन दिलं होतं ती वचनाची पूर्तता आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वाला गेलेली आहे। त्याचा निश्चितपणे समाधान आणि आनंद आम्हा सर्व मंडळींना आहे। राजापूरच्या पठारावरती नाणाऱ्या परिसरामध्ये रिफाईनसारखा विध्वंस प्रकल्प होऊ घातला होता। त्या प्रकल्पामुळे आमचा आंबा बागायतदार, आमचा शेतकरी, आमचा मच्छर उद्ध्वस्त होणार होता आणि प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशी त्याची मागणी अनेक वर्षापूर्वीपासून तिथल्या स्थानिक जनतेची होती। त्या स्थानिक जनतेला शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि त्याला खऱ्या अर्थानं यश आलेलं आहे। शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब ज्या वेळेला कोकणामध्ये आले होते त्यावेळेला सूचित केलं होतं की हा प्रकल्प लोकांना नको असेल तर प्रकल्प रद्द होईल अशा त्याचं वचन दिलं होतं आणि त्या वचनाची पूर्तता करून आज हा प्रकल्प रद्द झाल्याची अधिसूचना घोषणा आज नुकतीच माननीय मुख्यमंत्री आणि तसेच उद्योगमंत्र्यांनी केलेलं आहे। म्हणून प्रथमतः शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी या ठिकाणी आणि उद्योग सुभाष देसाईंचं अभिनंदन करतो आणि कोकणच्या जनतेने ते आभार व्यक्त करतो। येथे जो रिफायनरी प्रकल्प होऊ घातला होता तो प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा नुकतीच आता आम्ही ऐकली। ऐकल्यानंतर खूप आनंद वाटला, समाधान वाटलं आणि म्हणून प्रथमतः शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचं मी इथे अभिनंदन करतो आणि आभार मानतो। कारण शिवसेना पक्षप्रमुखांनी जो कोकणी जनतेला शब्द दिला होता, जे वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्तता त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याबद्दल माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब व या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई सर्वांचं मी आमच्या जिल्ह्याच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो। किती वर्ष म्हणजे हा संघर्ष 2 वर्षापूर्वी सुरू होता, तर आज सुरू असल्यामुळे या प्रकल्पामुळे आमचा आंबा बागायतदार, आमचा शेतकरी मच्छर उद्ध्वस्त होणार असल्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला पाहिजे भूमिका पहिल्या दिवसापासून शिवसेनेची होती। कोणीतरी प्रयत्न केला असेल आमच्यावर आरोप करण्याचा, पण शिवसेनेचं नातं कोकण जनतेशी जोडलेलं असल्यामुळे त्यांची बांधिलकी असल्यामुळे प्रकल्प रद्द झाला पाहिजे भूमिका पहिल्या दिवसापासून आम्ही घेतली होती आणि आज खऱ्या अर्थाने कोकणातली जनता ही संपूर्ण आनंदी आणि समाधानी आहे प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याबद्दल। 2 दिवसापूर्वी लांजा येथे शिवसेनेतर्फे रोजगार मेळावा घेण्यात आला। मुंबईतील एका कंपनीला पाचारण करून काही तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल खरी, मात्र नाणारसारखा एखादा मोठा ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द झाल्याचं घोषित करून सेनेनं पेढे वाटून जल्लोष साजरा केला हे खरं आहे। मात्र एकीकडे लाखो लोकांना रोजगार उपलब्ध होणार असलेल्या कंपनीला विरोध करत हा प्रकल्प रद्द केला जातोय, तर दुसरीकडे मात्र रोजगार मेळावे घेतले जात आहेत। हे समीकरण न समजण्यासारखं आहे। मग नेमकी या प्रकल्पाबाबतची भूमिका काय आहे याबाबत जनतेमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। यावर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे माजी आमदार निलेश राणे यांनी या नाणार प्रकल्पाबाबत काय प्रतिक्रिया दिली हे ऐकूया त्यांच्याच शब्दात। फक्त आणि फक्त नाणार आणि परिसरातल्या ग्रामस्थांचा विजय आहे। श्रेयवादामध्ये कोणी पडू नये त्याचं कारण असं, शिवसेनेने किती उड्या मारल्या तरी 2016 पासून त्यांनी जी आपली भूमिका सतत बदलली आहे। अगोदर समर्थन करायचं, मग लोकांचा विरोध बघितल्यावर मग त्याला विरोध करायचा, ही भूमिका लोक 2016 पासून बघतायत आणि म्हणून शिवसेने तरी या प्रकल्पाचा जो काही आता जे काही अध्यादेश रद्द झालाय
त्याच्या श्रेयवादामध्ये पडू नये किंवा श्रेय घेण्याच्या भानगडीत पडू नये, कारण का हा विजय त्यांचा नाहीच आहे, हा ग्रामस्थांचा विजय आहे. ग्रामस्थांनी जो लढा दिला सरकारच्या विरोधात वेळोवेळी, हा त्याचा विजय आहे. कारण का जर भावना तेवढ्या तीव्र नसत्या तर हे सगळं शक्यही नसतं. आमच्यासारख्या पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला, 100% दिला. कारण का सुरुवातीपासून जर कोणी सांगितलं असेल की हा पेट्रोकेमिकल रिफायनरीचा प्रकल्प आमच्या कोकणात नको, तर तो महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने त्या काळात सांगितला होता सुरुवातीला. आणि तेव्हा समृद्धीच्या धर्तीवर जो काय मोबदला सरकार समृद्धी महामार्गाला देते, तसाच मोबदला नाणार प्रकल्पाला सुद्धा मिळावा अशी मागणी स्थानिक आमदार आणि खासदारांनी केली होती शिवसेनेच्या. ते नकारू शकत नाही, तुमच्या रेकॉर्डवर आहे ते सगळं. आणि म्हणून शिवसेनेनी या सगळ्या भानगडीत पडू नये की हा त्यांच्यामुळे रद्द झाला वगैरे. हा काय त्यांच्यामुळे रद्द झालेला नाही. हा फक्त जसं मी अगोदर सांगितलं, ग्रामस्थांच्या तीव्र विरोध आणि त्या विरोधामुळेच हा प्रकल्प रद्द झालाय. आणि म्हणून मी सगळ्या नाणार आणि नाणार परिसरातल्या सगळ्या ग्रामस्थांचा मी मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी हा लढा शेवटपर्यंत नेला. ते कुठेही घाबरलं नाहीत, सरकारी यंत्रणेला घाबरलं नाहीत, पोलिसांच्या दबावाला घाबरले नाहीत. आणि या सगळ्या परिस्थितीतून ग्रामस्थांनी आपला मार्ग काढला आणि हा प्रकल्प रद्द करून दाखवला. तर खरोखरच मी मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो. हा फक्त मात्र अध्यादेशाची कॉपी जोपर्यंत जनतेच्या हातात पडत नाही तोपर्यंत सामान्य जनता निश्चितच यावर विश्वास ठेवणार नसल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे.